मित्रांनो, आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत शैक्षणिक सहलीसाठी. दौलताबाद, कृष्णेश्वर, वेरूळ, बीबी का मकबरा, शिर्डी आणि परत धनगरवाडी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दीपाली एक नंबर. नवीन ट्रेंड बघा किती छान. आयुष खाली खाली.
मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर. सूर्य उगवण्यापूर्वीचा अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याला काय करणार तू? ठोकणार? ठीक आहे. काय तुमचंच काय? वडापाव छान छान. भेटला का तुम्हाला? तुम्हाला मिळाला का वडापाव? भक्ती खा वडा. आहे का? चांगला आहे का वडापाव? थोडा तिखट आहे का? बर, मग गोड पाहिजे का? तुला काय ठस काय गेला? इकडचा वडा जरा तिखट असतो, झणझणीत. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी. या दौलताबाद किल्ल्यालाच आपण देवगिरी किल्ला असेही म्हणतो. इसवी सन 1187च्या आसपास यादव राजा भिल्लम पाचवा यांनी हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच अप्रतिम आणि अजस्त्र अशी बारव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही समोर दिसणारी प्रतिकृती आहे अप्रतिम अशी चांद मिनारची. ही चांद मिनार बहामनी शासक अल्लाउद्दीन बहामनी याने इसवी सन 1435 मध्ये किल्ला जिंकल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून बांधलेली आहे. त्यासमोरच आपल्याला अनेक विविध अशा नाना प्रकारच्या तोफांचे संकलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला पुढे चला. उपसा नाही, खोले बारा, ते खूप खोले. हा आहे अंधेरी मार्ग. पूर्ण अंधार आहे. त्या अंधारातून आपल्याला जायचंय. बघा, या अंधेरी मार्गाची माहिती वाचा. अंधेरी मार्गाची माहिती वाचा, किती महत्वपूर्ण आहे. माहिती वाचल्याशिवाय आपल्याला कळत नाही. कसं दिसतं इथं? लांब आडवळणाचा मार्ग आहे. शिबिराचा पर्वत जायचं आपल्याला. चला सगळे चला. किल्ल्यावर जाण्यासाठी हा एकमेव अंधेरी मार्ग आहे. आता या ठिकाणी पुरेशी लाईटची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी या ठिकाणी जेव्हा आम्ही बराच वेळा आलो तेव्हा लाईटची व्यवस्था नसल्यामुळे मशालीच्या किंवा बॅटरीच्या उजेडामध्ये जायला लागायचं. पण आता हे सगळीकडे लाईटची व्यवस्था आहे, त्याच्यामुळं हा रस्ता फार आता सोपा झालेला आहे. हा हा चला चला, एक साईड चला. किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावर गेल्यानंतर आपल्याला जी वास्तू पाहायला मिळते तिचे नाव आहे बारादरी.
किल्ल्याच्या उंचावर असलेली ही अप्रतिम अशी वास्तू आहे. मुघल बादशाह शहाजहान व त्याचा मुलगा आलमगीर औरंगजेब बादशाह यांचे हे उन्हाळ्यातील आवडते असे ठिकाण. याची निर्मिती शहाजहान बादशाहच्या हुकमावरून इसवी सन 1636 मध्ये बांधली गेलेली आहे अशी इतिहासात नोंद आहे. कोणता किल्ला होता हा? पाहिला का सगळ्यांनी? कस काय होता? काय आवडलं तुम्हाला त्याच्यात? तुम्हाला काय माहिती आहे ह्या किल्ल्याविषयी? कोण सांगत? अरे आपण काय काय वाचलं त्याच्यावर बोर्ड वाचले आपण. 12 काय चांदमिनार पाहिला. अजून बारादरी, हत्ती, अंधारी गुफा. अंधारी ही अजस्त्र दिसणारी तोप आहे मेंढा तोप. ती पंचधातूने बनवली असून एका माऱ्यात एखादा गड किल्ला उद्ध्वस्त करण्याची या तोफेमध्ये क्षमता आहे. देवगिरी किल्ला हा त्याच्या सामायिक स्थानामुळे व अद्भुत स्थापत्यकलेमुळे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला आहे, जो आजही पर्यटकांना आकर्षित करतो. लावत होते त्यावेळेस, आता ते उघडले. याला हत्तीने धडक देऊ नये म्हणून असे खेळे होते पहा. म्हणजे हत्तीने धडक दिली तर त्याला पूर्वी असे टोकदार होते आणि सागाचा दगडी लोखंडी असा दरवाजा. नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे प्रचंड अशा गर्दीचा सामना आम्हाला वेरूळ आणि घृष्णेश्वर या ठिकाणी करावा लागला. वेरूळ लेणे हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळ असलेले एक जागतिक वारसा स्थळ आहे. या लेण्यांची निर्मिती हजारो वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 600 ते 1000च्या दरम्यान झालेली आहे. हे एक जागतिक वारसा स्थळ असल्यामुळे 20 रुपयाच्या नोटेवर याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशा वास्तुकलेमुळे युनेस्कोने या लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. विशेषतः कैलास मंदिर हे जगातील एकमेव अखंड खडकातून कोरलेले मंदिर आहे, जे प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अद्भुत नमुना असून जागतिक आश्चर्य आहे. या लेण्यांमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या गुंफा पाहायला मिळतात, ज्या हजारो वर्षापूर्वी या खडकामध्ये कोरलेल्या आहेत. हजारो वर्षापूर्वी कोणतेही तंत्रज्ञान नसताना या अजब आणि अजस्त्र अशा शिल्पकला कशा पद्धतीने कोरल्या गेल्या असतील याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या लेण्यांना भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ही नोव्हेंबर ते मार्च असून मंगळवारी ह्या लेण्या बंद असतात. त्यानंतर आम्ही पोहोचलो संभाजीनगर शहरातील सुंदर अशी वास्तू पाहण्यासाठी, जिचे नाव आहे बीबी का मकबरा. हा बीबी का मकबरा मुघल बादशाह औरंगजेबचा मुलगा आझमशाह याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. हा मकबरा तंतोतंत आग्र्याचा ताजमहल याच्यासारखा बांधलेला आहे, म्हणून याला दख्खनचा ताज किंवा मिनी ताज असंही म्हटलं जातं.
या बीबिका मकबऱ्याची निर्मिती इसवी सन 1660 मध्ये झाली असून या मकबऱ्यामध्ये औरंगजेब बादशाची पत्नी राबिया दुर्राणीची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवलेल्या असून दिवसा त्यामध्ये सूर्याची किरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडेल अशी योजना केलेली आहे. रात्रीच्या उजेडात तर हा मकबरा अतिशय सुंदर दिसतो. हे अतिशय मनमोहक दृश्य मनामध्ये साठून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात आम्ही शिर्डी या ठिकाणी महाप्रसाद घेऊन रात्री उशिरा 1:30 वाजता घरी पोहोचलो.